सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतातील प्रथम कोणता बोलपट चित्रपट बनला गेला? ऑप्शन क्रमांक 1 अलम आरा, 2 राजा हरिश्चंद्र, 3 किसान कन्या, 4 मदर इंडिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अलम आरा. भारतातील प्रथम बोलपट हा अलम आरा हा आहे. प्रश्न क्रमांक 2, पंचायत राजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1958, 2 1959, 3 1960, 4 1962. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1959. पंचायत राजची स्थापना 1959 रोजी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3, गरबा हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 पंजाब, 3 हरियाणा, 4 गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. गरबा हे प्रसिद्ध लोकनृत्य गुजरात या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 4, पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर, 2 हाजीपूर, 3 सिकंदराबाद, 4 अहमदाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हाजीपूर. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हे हाजीपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 5, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 कोलकाता, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 6, मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1878, 2 1888, 3 1889, 4 1890. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1889. 1889 साली मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात सद्यस्थितीला किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 1 26, 2 27, 3 28, 4 29. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 29. महाराष्ट्रात सद्यस्थितीला 29 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात शेवटची महानगरपालिका जालना हिची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 2020, 2 2021, 3 2022, 4 2023. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2021. 2021 या वर्षी जालना या महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 10, महानगरपालिकेचे जनक असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड कॉर्नवालिस, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन. महानगरपालिकेचे जनक हे लॉर्ड रिपन हे आहेत. प्रश्न क्रमांक 11, जगात सर्वात मोठी महानगरपालिका कोणत्या देशाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत, 2 रशिया, 3 अमेरिका, 4 चीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चीन. चीन या देशामध्ये सर्वात मोठी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 12, महानगरपालिकेतील सर्वात मोठे पद कोणते? ऑप्शन क्रमांक 1 नगरसेवक, 2 सरपंच, 3 महापौर, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महापौर. नगरपालिकेमध्ये सर्वात मोठे पद हे महापौर हे असते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात मोरांसाठी एकमेव असलेले अभयारण्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 ताडोबा, 2 मेलघाट, 3 नायगाव, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नायगाव. नायगाव हे मोरांसाठी एकमेव महाराष्ट्रातील मोरांसाठी एकमेव असलेले अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 15, राधानगरी धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर, 2 अहिल्यानगर, 3 सातारा, 4 कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 16, राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी, 2 भोगावती नदी, 3 कृष्णा नदी, 4 गोदावरी नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भोगावती नदी. राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 17, मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 भीमा, 2 भोगावती, 3 कृष्णा, 4 गोदावरी.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. मांजरा ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 18 सर्वात मोठा सुंदरबन डेल्टा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 आसाम, 2 झारखंड, 3 पश्चिम बंगाल, 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वात मोठा सुंदरबन डेल्टा आहे. प्रश्न क्रमांक 19 जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन, 2 वृंदावन, 3 राजमुंद्री, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 20 घारापुरी लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 रायगड, 3 मुंबई, 4 बीड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड. घारापुरी लेणी ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये खालीलपैकी कोणती मुद्रा प्रामुख्याने आढळते? ऑप्शन क्रमांक 1 जांभी, 2 गाळाची, 3 काळी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 काळी मुद्रा. महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये प्रामुख्याने काळी मुद्रा आढळते. प्रश्न क्रमांक 22 फुलपाखरू हे खालीपैकी कोणत्या प्रजातीमध्ये येते? ऑप्शन क्रमांक 1 पक्षी, 2 कीटक, 3 प्राणी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कीटक. फुलपाखरू हे कीटक वर्गीय प्रजातीमध्ये येते. प्रश्न क्रमांक 23 आकाशाच्या निळ्या रंगासाठी कोणती प्रकाशीय घटना जबाबदार आहे? ऑप्शन क्रमांक 1 परावर्तन, 2 अपस्करण, 3 विकिरण, 4 अपवर्तन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विकिरण. आकाशाच्या निळ्या रंगासाठी विकिरण हे प्रकाशीय घटना जबाबदार आहे. प्रश्न क्रमांक 24 नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरकंटक, 2 महाबळेश्वर, 3 भीमाशंकर, 4 गंगोत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरकंटक. नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक येथे झाला आहे. प्रश्न क्रमांक 25 फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 अल्फा, 2 गॅमा, 3 बीटा, 4 एक्स-रे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गॅमा किरण. फळे टिकवणे तसेच कांदे बटाटे यांना मोड फुटू नये म्हणून गॅमा किरणांचा मारा केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.